नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रात्र 38वी. आईचा शेवटचा आजार. श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. श्याम, पाय चेपू का? गोविंदाने विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार? माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या. माझ्याजवळ बसून काय होणार? राम राम म्हणत मी शांत पडून राहीन. श्याम म्हणाला. श्याम, कोणी आजारी पडले तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला? रामाने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे? तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो तरी पोटवर जेवलो असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे असं वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात. तुम्ही कामाला गेलात तरच मला बरं वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा. श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुझवी न काही, जडो सदा जीव तुझ्याच पायी. तुझ्याच लागो मज एक छंद, मुखात गोविंद हरे मुकुंद. तुझाच लागो मज एक नाद, सरोत सारेच वितंडवाद. तुझा असो प्रेमळ एक बंध, मुखात गोविंद हरे मुकुंद. काय रे, आतासे आलात? श्यामने विचारले. तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट? एका लहान मुलाने विचारले. हो, सांगेन. तुम्ही या. श्याम म्हणाला. पहा, तुम्हाला छान छान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. खरेच किती सुंदर आहेत हे. या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हा. असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला. मुले एक एक खडा देत होती. आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा. श्याम म्हणाला. हा घ्या, हा पहा चांगला आहे. एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लावला व सुंदर रागू तयार झाला. आता मोर बनवा, मोर. दुसरा एक मुलगा म्हणाला. तुम्हीच बनवा मोर. श्याम म्हणाला. आम्हाला चांगला येत नाही. तो म्हणाला. पण आता तुम्ही घरी जा. लवकर जेवून या, श्यामने सांगितले. चला रे, जेवण करून येऊ. एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्य सागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, श्याम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले. श्याम, काय आहे तुझ्या हातात? फूल का? रामने विचारले. अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो. श्याम म्हणाला. मग काय आहे हातात? नामदेवाने विचारले. देवाच्या मूर्ती. श्याम म्हणाला. तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला? भिकाने विचारले. हो, पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत. श्याम म्हणाला. पाहू दे कसली आहे. असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडले. हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात. पहा रंग कसे आहेत. असे म्हणून श्याम दाखवू लागला. श्याम, आज तू बोलणार ना? रामने विचारले. हो, त्या मुलांना मी सांगितले आहे जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद व उत्साह दिला. मी आता 2 तास सुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना? श्यामने विचारले. प्रार्थनेची वेळ झाली. श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती.
ती कोठे गावाला गेली होती. ती परत आली. आई त्या दिवसापासूनच अंथरुणाला खिळली. तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार. आजीला होईल तेवढं आजी करत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत, कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकी वहिनी, नमू मावशी वगैरे येत असत. परंतु घरात आता काम कोण करणार. शेजारच्या शरदला नाहू कोण घालणार. आई जे 2 रुपये मिळवत होती ते आता बंद झाले. वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे. मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा. चुलीत घालायला काडी नाही, गोवराचे खांड नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, का नुसता भाजीभात उकडून वाढू. दुर्वांची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ द्वारका काकू. आमची आबरू गेलीच आहे, ती आणखी दौडू नको. त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, पुरुषोत्तम, तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये. नाहीतर इंदूलाच बोलावले म्हणून सांग. तीच चांगलं पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण. पुरुषोत्तमाने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाताई, जास्त का वाटते आहे. कपाळ चेपू का मी जरा. ती प्रेमळ मुलगी म्हणाली. नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलावले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे, सखूला. तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलावले आहे म्हणून लिही. कसे लिहावे ते तुलाच चांगले समजेल. आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली. बाळ, पाणी दे रे, आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल. चमचा नसेल कुठे तर असे आईने सांगितले. आईने सांगितले तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले. या जानकीबाई, या हो, बसा. जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. पाय चेपू का जरा, त्यांनी विचारले. चेपू बिपू नका, ही हाडे. जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले. आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊ का आणून, जिभेला थोडी चव येईल. जानकीबाईंनी विचारले. द्या तुकडा आणून, क्षीण स्वरात आई म्हणाली. चल पुरुषोत्तम, तुझ्याजवळ देते तुकडा, तो आईला आणून दे. असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. जा हो बाळ, जरा बाहेर खेळ बिळ. शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे, असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला. तिसरे प्रहरी नमू मावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणीची मैत्रीण, ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पुजली होती. एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर थोडे गावाच्या टोकाला. शिवाय तिला सुद्धा मधून मधून बरे नसे. ये नमू, कसं आहे तुझं. तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे. आईने नमूला विचारले. बरे आहे, चाफ्यांच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण तुझं कसं आहे. अगदीच हडकलीस, ताप निघत नाही अंगातला. नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली. नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल. त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारका काकू ओरडते. तुला सारे समजते, मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस, गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले. आई म्हणाली. बरे हो, त्यात काय झाले. इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू, धीर धर. नमू म्हणाली. आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहळे तेवढे पुरेत. आई म्हणाली. तिन्ही सांचे असे नको ग बोलू. उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात करून आणेन.
खाशील ना? नमू मावशीने विचारले. नमू, डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाने लाजीरवाने हे जिने. आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम गजानन मोठे होतील. गजाननाला नोकरी लागली का? नमूने विचारले. महिन्यापूर्वी लागली, परंतु अवघा 19 रुपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठवणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा 5 रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल. आई सांगत होती. श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे? नमूने विचारले. त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले आहे. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी. येण्याला तरी पैसे कोठे असतील त्याच्याजवळ. येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय काही लांबची येणी जाणी होतात. येथे कापात जवळ होता, वाटते तेव्हा येत असे. परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो म्हणजे झाले. माझे काय? आई म्हणाली. नमू मावशी निघाली. कुंकू लाव ग, तेथे कोनाड्यात करंडा आहे, आईने सांगितले. नमू मावशीने स्वतःच्या हाताने कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली. आई, हे बघ मावशीचे पत्र. मला आता सारे वाचायला येते. वाचू मी? असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखवले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठसीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. इंदू, उद्या येणार हो सखू? तू पत्र लिहिले होतेस ना? हे बघ, तिचे पत्र दे रे इंदुताईला. आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदुताईने पत्र वाचले व म्हणाली. मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे की केव्हा त्यांना बघेन. इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. पुरुषोत्तम, चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे. चल, इंदू म्हणाली. जा बाळ, त्या परक्या नाहीत हो, असे आईने सांगितले तेव्हा तो गेला. माझ्यामुळे तुझे हे हाल. तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी? वडील आईजवळ बसून म्हणत होते. हे काय असे? तुम्ही जर हातपाय गाळून रडायला लागले तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे? पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या, सारी सुखे भोगली, वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत 4 कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा. तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो, असे आई बोलत होती. तू सुद्धा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करेल. वडील म्हणाले. कशाला खोटी आशा आता? आतून झाड पोखरले आहे सारे. ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हाताने मी जाईन. सुवासीन मी जाईन. तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते, नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात. असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कळत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता. पाणी, थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने, आईने प्रेमाने सांगितले. वडिलाने झारीने थोडे पाणी तोंडात घातले. तुमच्या हाताचे पाणी म्हणजे पावन गंगा. अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो. असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते. इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या. या इंदूच्या आई, या, म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला. केस जरा सारखे केले. पहाटे येणार वाटतं तुमची बहीण, त्यांनी विचारले. हो, पत्र आले आहे. इंदूने वाचले. आई म्हणाली. तिनेच सांगितले बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असेल म्हणजे बरे वाटते. राधाताई म्हणाली. सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत. तुमचा शेजार आहे. आणखी काय पाहिजे? आई म्हणाली. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता.
बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही, परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. आपल्याच बेड्याशी रे, आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय, मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला. आई, मावशी आली ना, ही बघ, खरेच आली. आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला. पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते. आली, माझी वाट मोकळी झाली असे आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती. आईची दशा पाहून, तो अस्थि चर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले. अक्का, मावशीने हाक मारली. त्या हाकेत, त्या 2 अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतःकरण ओतलेले होते. आलीस सखू, बस, तुझीच वाट पाहत होते. म्हटले केव्हा येतेस, पण आलीस लवकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईन. सखू, आई रडू लागली. अक्का, हे काय वेड्यासारखे, मी आले आहे. आता बरी होशील हो, तुला बरे वाटू दे. मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. मला आता नोकरी लागली आहे. मावशी म्हणाली. नको हो आता कोठे येणे जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. मला मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करून झोपडी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे. माय मरो, मावशी जगो असे म्हणतात ते खरे ठरो. सखू, तुला ना मूल ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला. जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो. आई बोलत होती. अक्का, हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पळ, मी थोपटते हं. असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरचे थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.